जो कायम जिवंत राहतो, ज्याला दीर्घ आयुष्याचं वरदान आहे, असा म्हणजे चिरंजीवी. आता दुसरं म्हणजे अभिमन्यूचा चक्रव्यूह. झालं होतं की महाभारतात युद्धात कौरवांनी चक्रव्यूह नावाची एक गुंतागुंतीची युद्धरचना केली होती आणि अभिमन्यू याला चक्रव्यूहात प्रवेश कसा करायचा हे माहित होतं, पण त्याला बाहेर कसं पडायचं हे माहित नव्हतं. तरीही तो शूरपणे आत गेला, अनेक योद्ध्यांशी लढला, पण शेवटी त्या रचनेत अडकून त्याचा मृत्यू झाला. आता तुम्ही म्हणाल की हे चिरंजीवी आणि चक्रव्यूह याचा अर्थ तुम्ही आम्हाला सांगण्याचं कारण काय? तर सध्या अधिवेशनात सुधीर मुनगंटीवार आणि आशिष शेलारांचा कलगीतुरा जो सुरू आहे त्याच्याबद्दल मी बोलते, ज्यात या शब्दांचा उल्लेख झालाय. अर्थात मंत्रीपद चिरंजीवी राहावं असं मुनगंटीवार म्हणतायत, तर आशिष शेलार म्हणतायत मी अभिमन्यूच्या चक्रव्यूहात अडकणार नाही. आता तुम्ही म्हणाल की शेलार आणि मुनगंटीवारांचा विधानसभेतील कलगीतुरा काही नवीन नाहीये. हो, पण त्याला धार आली ती मुनगंटीवारांना मंत्रिपद नाकारल्यापासून हे देखील नाकारून चालणार नाही. फक्त शेलार नाही तर अनेक युतीच्याच मंत्र्यांना युतीमध्येच असलेले मुनगंटीवार दर अधिवेशनावेळी धारेवर धरतात हे चित्र पाहायला मिळाले. आणि त्याचं कारण एकच आहे, ते म्हणजे डावललेलं मंत्रिपद. मग नेमकं मुनगंटीवारांना काय हवंय? चला यावरच चर्चा करूयात. नमस्कार, मी संजना. कट टू कट मध्ये आपलं स्वागत. सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात विधानसभा आणि विधान परिषदेच्या दोन्ही सभागृहात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होते. प्रामुख्याने अधिवेशनात सत्ताधारी पक्षांवर विरोधी पक्षातील नेते आरोप करताना दिसतात. मात्र इथं चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळालं. सोमवारी विधानसभेत भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार आणि मंत्री आशिष शेलार यांच्यात जुगलबंदी पाहायला मिळाली. खरं तर ही जुगलबंदी काही नवीन नव्हती. दर अधिवेशनाला मुनगंटीवार विरुद्ध शेलार असा कलगीतुरा पाहायला मिळतो. खरं तर प्रश्न साधा होता. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांच्या भरती परीक्षेच्या मुद्द्यावरून सरकारला काही प्रश्न विचारले आणि हेच बोलत असताना सुधीर मुनगंटीवार यांनी आशिष शेलार यांना मंत्रिपदावरून काही खोचक टोलेही लगावले. मुनगंटीवार काय म्हणाले सांगते. सन्माननीय मंत्री महोदय अतिशय सकारात्मक पद्धतीने प्रश्नांची उत्तरं देतात. उत्तर ऐकल्यावर खरंच तुम्ही चिरंजीवी मंत्री असावं किंवा त्याही पेक्षा तुम्ही आणखीन पुढे जावं अशा आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. आणि लक्षवेधी मांडत असताना याच कार्यकाळात म्हणजे आपल्या कार्यकाळात आपण मंत्री असताना काय काय केलं हे सांगायला मुनगंटीवार विसरले नाहीत. त्यासोबतच ते म्हणाले, उठ तरुणा जागा हो, आशिष शेलारचा धागा हो. असं म्हणून मुनगंटीवार यांनी भरती परीक्षेच्या मुद्द्यावरून आशिष शेलारांना प्रश्न विचारत काही टोले लगावले आणि मग आशिष शेलारांनी त्यांना उत्तरही दिली. उत्तर देत असताना ते म्हणाले, मी विश्वास व्यक्त करतो की सुधीर मुनगंटीवार यांनी माझं जे कौतुक केले किंवा प्रश्न विचारलेत ते मनापासून केले असावेत. पण या सगळ्या चर्चेमुळे अकारण विषय बाहेर जाऊ नये म्हणून मी आत्ताच सांगतो की मी चिरंजीवी मंत्री राहीन की नाही हे मला माहित नाही, पण अभिमन्यू सारखा मी चक्रव्यूहात अडकून मरणार नाही एवढंच त्यांना सांगतो. शिवाय उठ तरुणा जागा हो, आशिष शेलारांचा धागा हो असं मुनगंटीवार म्हणाले. मात्र राजकारणात एक धागा सुखाचा आणि 100 धागे दुःखाचे असतात असं म्हणत शेलारांनी मुनगंटीवारांना चांगलंच उत्तर दिलं. आता अभिमन्यूचं उदाहरण देत आशिष शेलार यांना मंत्रिपद मिळाले खरं, पण आता मुनगंटीवारांना मंत्रिपद मिळालेलं नाहीये म्हणून ते दर अधिवेशनाला यावर बोलून दाखवतात, नाराजी व्यक्त करतात आणि अजूनही ते त्यातच गुंतून आहेत अभिमन्यूच्या चक्रव्यूहासारखं. तसं आपण आपलं करणार नाही असं आशिष शेलारांना या चक्रव्यूहावरून सुचवायचं होतं की काय असा प्रश्न निर्माण होतो. आता मुनगंटीवार यांची अडचण नेमकी काय सांगते. सुधीर भाऊ हे भाजपात 1979 पासून आहेत. ते 7 वेळा आमदार झाले असून अनेक मंत्रिपद त्यांनी भूषवलीत. एकेकाळी ते मुख्यमंत्री पदाचे दावेदारी होते, पण अर्थमंत्री पदानंतर पुढे जाता आलं नाही आणि सध्या तर त्यांना मंत्रिमंडळात स्थानही नाहीये. महाराष्ट्राच्या राजकारणात सुधीर मुनगंटीवार यांची एक ओळख प्रभावी आणि अभ्यासू नेता म्हणून आहे. मुनगंटीवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. फडणवीस सरकारच्या पहिल्या कार्यकाळात अर्थ आणि वन यांसारखी अत्यंत महत्वाची खाती सांभाळणारे मुनगंटीवार हे फक्त मंत्री नव्हते, तर भाजपमधील एक तगडे धोरणकार म्हणून ओळखले जात होते. वक्तृत्व, प्रशासनातील अनुभव आणि संघटनेशी असलेली घनिष्ठता यामुळे त्यांच्या पक्षातील प्रभाव निर्विवाद होता. नंतर शिंदे फडणवीस सरकार आलं आणि त्यातही त्यांच्याकडे वन आणि सांस्कृतिक कार्य मंत्रालय होतं. त्यामुळे त्यांच्या मंत्रिमंडळातील स्थानाबद्दल कुणाला शंका नव्हती. पण जेव्हा नवीन मंत्रिमंडळ स्थापन झालं त्या घोषणेत त्यांचं नाव गहाळ झालं आणि तिथूनच सुरू झाली चर्चांची सोबतच त्यांच्या नाराजीची मालिका.
दुसरीकडे अजून एक मुख्य कारण म्हणजे किशोर जोरगेवार प्रकरण. चंद्रपूरमध्ये जोरगेवार यांच्या भाजप प्रवेशाला मुनगंटीवारांनी उघड विरोध केला होता. कारण चंद्रपुरात मुनगंटीवार विरुद्ध जोरगेवार असा वाद कायम आहे. त्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन नाराजीही व्यक्त केली होती. पण त्याच दिवशी जोरगेवार यांचा प्रवेश आणि उमेदवारी जाहीर करण्यात आली. परिणामी पक्ष नेतृत्वाने त्यांना मंत्रिमंडळाबाहेर ठेवत एक प्रकारचा सिग्नल दिला असं म्हटलं गेलं. आणि अनेकदा आपल्या सभागृहाबाहेर आणि सभागृहातील भाषणामधून मुनगंटीवारांनी त्यांची नाराजी सातत्यानं बोलून दाखवली. मंत्रिमंडळात माझं स्थान पक्क होतं. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा यादीत तुमचं नाव आहे असं मला सांगितलं होतं, मात्र ते गहाळ झालं. कुठल्या शाईने माझं नाव लिहिलं होतं हे मलाच कळत नाही, अशी तिखट खोचक प्रतिक्रिया ते सारखे देत असतात. आणि जोरगेवार विरुद्ध मुनगंटीवार हा महानगरपालिकेच्या निवडणुकीवेळी, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवेळी देखील दिसून आला. म्हणजे विदर्भात चंद्रपूर जिल्ह्याला भारतीय जनता पक्षाला चांगलं यश मिळालेलं नाही. हा निकाल समोर आल्यानंतर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा मंत्रिपदावरून नाराजी व्यक्त केली होती. विदर्भातील 4 जिल्ह्यांपैकी एकाही भारतीय जनता पक्षाच्या आमदाराला मंत्रिपद देण्यात आलं नाही असं त्यांनी भाष्य केलं होतं. याच नाराजीवर जेव्हा फडणवीसांना विचारण्यात आलं तेव्हा फडणवीसांनी मुनगंटीवारांना आपण ताकद देऊ असं विधान केलं होतं. त्यामुळे मुनगंटीवारांचं पुनरागमन होणार का अशी चर्चाही सुरू होती. जेव्हा जेव्हा मंत्रिमंडळात बदल होणार अशी चर्चा झाली तेव्हा तेव्हा मुनगंटीवारांना मंत्रिपद दिलं जाईल अशा चर्चांना उधाण आलं. मात्र अजूनही तो मुहूर्त लागलेला नाहीये. आता हा मुहूर्त लागल्यानंतरच मुनगंटीवार आणि शेलारांमधला कलगीतुरा कमी होणार आहे का, किंवा युतीमध्ये असलेल्या नेत्यांमध्ये जे विधानसभेत खटके उठतात ते कमी होणार आहेत का, हे मात्र आता मुनगंटीवारांना मंत्रिपद मिळाल्यानंतरच स्पष्ट दिसेल. मात्र नेमकं खरंच मुनगंटीवारांना मंत्रिपद हवंय का, म्हणून ते इतके आक्रमक होत आहेत का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.